या ठिकाणी सावरगाव पंचक्रोशीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर कमीत कमी 15-20 वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती का बोरवेल आणि विहिरींना पाण्याची पातळी फार खाली गेलेली होती. जे पाणी साठवणी करता ज्या बंधाऱ्यांची गरज होती त्यावेळेस आम्ही ग्रामस्थांनी, सावरगाव ग्रामस्थ, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी ताईंकडं मागणी केली का आम्हाला इथं ओढ्यांवरती छोटे छोटे बंधारे जर टाकले तर पाण्याची साठवणूक होईल व त्याच्यातून बोरवेल आणि विहिरींना देखील पाण्याची पातळी वाढेल. त्या दृष्टीने ताईंनी एकदम जलद गतीने पाऊल उचलले आणि पाटबंधारे विभागाकडून आम्हाला इकडे धरमरायापासून ते सावरगावपर्यंत जागोजागी 6 ते 7 बंधारे टाकले. त्याच्यामुळं आज आपण स्वतः पाहताय ह्या सगळं पाणी आज इकडं सगळं साचलेलं आहे. पाहिलं काय, ह्या बोरवेल विहिरी आज 12 महिने इथं पूर्ण चालू असल्यामुळे इथं कांदे, इतर काही पिकं असतील, ऊस असेल, या सर्व पिकांना जीवदान मिळालेलं आहे. आणि हे सर्व घडले हे फक्त ताईंच्या कर्तृत्वामुळेच घडले. आणि इथून पुढे देखील माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे का आपण यापुढेही ताईंच्या मागे उभे राहावं, जेणेकरून इथून पुढची जी काही आपली कामं, विकास कामं असतील ती चांगल्या पद्धतीने होतील. या ठिकाणी 1 वर्षापूर्वी आम्ही ताईंका मागणी केली होती का ताई आम्हाला ओढ्यांना छोटे बंधारे द्या. ताईंनी धरमराया तर इथं सावरगाव 7 ते 8 बंधारे या ठिकाणी आम्हाला दिलेत. पहिली परिस्थिती इथं अशी होती, आता ह्याच बंधाराचा विषय घ्या, 16 विहिरी आणि 24 बोरवेल या ठिकाणी बंद होते. पण ताईंनी हा बंधारा बांधला, 16 विहिरी आणि 24 बोरवेल. मे महिन्यात आज कंटिन्यू फुल पाणी त्या विहिरींना असतं. आजची पाण्याची पातळी या बंधाऱ्यामुळं एवढी वाढलेली आहे का इथला जो परिसर आहे, हिंगमाळा असन, गाडवाडी असन, हा सगळा परिसर अख्खा टोटल बागायत झालेला आहे. ही सगळी कृपा ही आमच्या ताईंची आहे. ताईंकडे आजपर्यंत आम्ही जी मागणी केली ती मागणी आमची ताईंनी पूर्ण केली. पण सगळ्यात आधी ही मागणी आमची लय महत्त्वाची होती, कारण आमची अख्खी शेती या ठिकाणी पडीक होती. ताईंमुळं बागायत झाली, त्यामुळं गाडेवाडी असन, हिंगमाळा असन, आम्ही सगळे ताईंच्या सोबत आहेत आणि ताईंच्या सोबत राहणार. आमची खिल्लारवाड्याची कामं अशा ताईंनी केली. आम्हाला त्यांच्या विश्वास आहे, इथून पुढे त्यांनी आमची कामं करावा हीच आमची एवढी विनंती. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.